राष्ट्रीय संत गुरु रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रीयन चर्मकार संघर्ष संघटनेच्या वतीने नाशिक रोड येथे भव्य आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे तसेच नगरसेवक योगेश भाऊ गाडेकर, नगरसेवक रमेश धोंगडे, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक सतीश निकम, नगरसेविका श्वेताताई भंडारी, नगरसेविका जयश्री गायकवाड, नगरसेवक जयंत जाचक, नाशिक रोड बालाजी मंदिराचे संचालक गिरीश भाऊ मुदलियार, उद्योजक मोहन पवार, हॉकर्स युनियन अध्यक्ष युनुसभाई सय्यद, माजी नगरसेवक अंबादास पगारे, नाशिक रोड मनपा प्रशासन अधिकारी कैलासभाऊ अहिरे, ग्रामविकास अधिकारी कल्पेश बोरू, संत रविदास महाराज प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। नवनाथ नगरसेवक यांचा सत्कार घेण्यात आला। त्यांना सन्मान चिन्ह व शाल देऊन सत्कार यावेळी करण्यात आलेला आहे। कार्यक्रमाच्या शेवटी भव्य दिव्य असे महाप्रसाद लोकांनी लाभ घेतलाय। कार्यक्रमाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्रभाऊ अहिरे, जयंतीचे अध्यक्ष सचिन सुरेश वाघरे, जयंती उपाध्यक्ष वाल्मिक सुरंजे, जयंती कार्याध्यक्ष किरण शिलावट, जयंती सरचिटणीस कैलास अहिरे, जयंती खासदार शुभम अहिरे, जयंती संघटक अशोक मोरे, जयंती संघटक शंकर समशेर, दादा भदाने, रवी महाले, सूत्रसंचालन जितेंद्र मानकर, दिगंबर बच्छिरे, मधुकर गुटले, संपत बठाव, सुरेश अहिरे, शंकर काकवीपुरे, मोहन शेळके, राजाराम लिलावट, नामदेव घोलप, रमेश अहिरे, ताराचंद पात्रे, रोहिदास जाधव अहिरे, कृष्णा घोलप, देवीदास घोलप, दिलीप जाधव, संतोष माने, धरम गोविंद, सिंधुबाई अहिरे, ज्योतिबाई बटाव, सरला अहिरे, निशू सोनवणे, मोठ्या संख्येनं समाजबांधव, महिला व बालगोपाळ उपस्थित होते। वृत्तसंकलन अधिकारी संचालक गुरु रविदास महाराजांची 649वी जयंती निमित्ताने सर्व समाज बांधवांना तसेच उपस्थित माता भगिनींना खूप खूप आभार आणि अभिनंदन त्यांचं आणि स्वागत। आज गुरु रविदास महाराजांची नाशिक रोड परिसरात आज 649वी जयंती महाराष्ट्र चर्मकार संघर्ष संघटना यांच्या मार्फत आणि सचिनजी वाघिरे यांच्या अध्यक्षतेखाली हा असा भव्य दिव्य असा विशाल कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। तरी संपूर्ण या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे आणि दरवर्षी या ठिकाणी असाच कार्यक्रम होतो। आज देखील गुरु रविदास महाराजांची मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम थेंगोडे या ठिकाणी होता। त्यात प्रामुख्याने मोहनजी पवार साहेब आणि किरणजी वाघ साहेब उपस्थित होते। त्याचबरोबर बरेच मान्यवर होते, आम्ही देखील होतो, आम्ही गेलेलो होतो त्या कार्यक्रमाला। म्हणजे नाशिक शहरात आणि नाशिकमध्ये आणि जिल्ह्याभरात बऱ्याच ठिकाणी आता गुरु रविदास महाराजांचा प्रचार आणि प्रसार, त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रसार होत आहे। ज्या पद्धतीने गुरु रविदास महाराजांनी समतावादी मानवतावादी विचारांची ज्या मूल्यांची प्रेरण केली ती खऱ्या अर्थाने आज कुठेतरी दिसून येत आहे आणि समाज एकवटतोय। 15 तारखेला देखील आपण सगळ्यांनी पाहिलं 8,000-10,000च्या संख्येने आपला समाज बांधव मिरवणुकीमध्ये नाशिकच्या पारंपरिक मार्गावर दिसला। हे मोठं एक गुरु रविदास महाराजांच्या विचारांचं हे एक फलित आहे आणि आज देखील त्याचाच एक भाग म्हणून आज 22 तारखेला देखील हे डिक्लेअर होत आहे। जवळपास 1 महिन्यापूर्वीच डिक्लेअर होतं। माननीय महेंद्रजी अहिरे यांनी 1 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने असा कार्यक्रम त्यांनी अतिशय चांगला व्यवस्थित कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला। त्याचबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचा त्यांनी यथोचित असा सत्कार केला आणि माय भगिनींसाठी देखील या ठिकाणी काहीतरी वॉशिंग मशीनची एक लकी ड्रॉची अच्छा माफी असावी, मिक्सरची वगैरे जवळपास 1-2-4 मिक्सरची या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी सोडतच्या माध्यमातून 4 आपल्या माय भगिनींना मिक्सर देखील मिळाला आणि चिल्लेपाल्ले जे आपल्या समोर बसलेले आहेत यांनी देखील आता भविष्यात हे विचार नक्कीच ते पुढे नेतील आणि खरोखर यांच्यावर ही एक शिकवण आहे। छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय असेल ना, मुलं वरती बसवले तर त्यांच्यात एक ताकद येते आणि तो एक आत्मविश्वास निर्माण होतो। खरोखर या कार्यक्रमा संदर्भात खूप चांगलं या ठिकाणी नियोजन झालं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। आमचं गुरु रविदास मुख्य आयोजन समिती भव्य मिरवणूक सोहळ्याचे संपूर्ण पदाधिकाऱ्यांतर्फे देखील मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो। या ठिकाणी थांबतो। जय रविदास, जय भीम, जय भारत। लकी ड्रॉ ठेवायचा उद्देश हाच होता
की पब्लिक या ठिकाणी शेवटपर्यंत थांबावी. आता मला यांचाच लकी ड्रॉ काढावा लागेल कोणाच्या हातून घ्यायचंय. आता लकी ड्रॉ साठी मी वयानुसार मी फुलं घेणार आहोत. सगळ्यात कमी वयाचा लहान मुलांचा. आज संत गुरु रविदास महाराज जयंती उत्सव निमित्त आज शिर्डी मतदारसंघाचे आमचे नेते माननीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब आज आपल्या नाशिक रोड येथे जयंती उत्सवानिमित्त उपस्थित राहिले. त्यांचं मी आमच्या महाराष्ट्रीय सरकार संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. साहेब जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून इथे संत गुरु रविदास महाराज जयंती नाशिक रोडमध्ये हा उत्सव साजरा करतोय आणि प्रथम 10 ते 12 ठिकाणी जवळजवळ नाशिक रोडमध्ये स्टेज टाकत असताना बरेच गोष्टींच्या आम्हाला अडचणी येत होत्या. तरी आम्ही त्या अडचणीला हे करून आज या नाशिक रोड शहरामध्ये नाशिक शहरामध्ये मोठ्या उत्साहाने संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरा करतोय आणि आपल्यासारखे मान्यवर आज आम्हाला लाभले हे आमचं भाग्य मानतो. साहेब वेळोवेळी आम्ही आपल्या संघटनेच्या माध्यमातून आमचे जे काही प्रश्न असतील समाजाचे काही प्रश्न असतील तर आमच्या इथं उपस्थित जयंत भाऊ असतील, आर.डी. तात्या असतील, श्वेताताई असतील, योगेशजी गाडेकर असतील, आम्ही यांना विनंती करतो का आम्ही दरवर्षी हिची जयंती करतो तर ती आपल्या माध्यमातून करतो. आपण ज्या पद्धतीने उपस्थित राहता आम्हाला त्याच्याबद्दल तुमचा सगळ्यांचा मी फार फार आभार मानतो. संत गुरु रविदास जयंती जो उत्सव होता तो 15 ते 20 दिवस आम्ही साजरा करतो. 1 तारखेला माघ पौर्णिमेच्या दिवशी संत गुरु रविदास यांची जयंती होती. त्या दिवशी भारताचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पंजाब वाराणसी इथे त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहून दिवसभर लंगरचा कार्यक्रम असो, भजन असो, विविध कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला आणि आपला अभिमान आहे का देशाचे सर्वोच्च असे मोदी साहेब या जयंतीला आपल्या संत रविदासाच्या जयंतीला उपस्थित होते. आणि त्याचप्रमाणे अमृतसर येथे संत गुरु रविदास महाराज यांच्या तिथं विमानतळाला नाव देण्यात आलेलं आहे अमृतसर येथे. त्याच पद्धतीने हरियाणाचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा हरियाणामध्ये 124 कोटी रुपयाचा संत गुरु रविदास भवन यांचा उपस्थित करण्यासाठी त्यांनी तिथं सँक्शन केलेलं आहे. तर मला एवढं सांगणं आहे का नाशिकमध्ये संत गुरु रविदास महाराज यांच्या एवढा समाज आहे, एवढा मोठा समाज आहे, पण आम्हाला अशी खंत आहे एवढे नगरसेवक आम्ही त्यांच्या पाठीशी राहतो, आमदारांच्या पाठीशी राहतो, खासदारांच्या पाठीशी राहतो, पण तरी पण आमच्या इथे नाशिक रोडमध्ये संत रविदासांचं असं मंदिर नाहीये, एखादा हॉल नाहीये. ही एक फार शर्मनाक बात आहे. तुम्ही आमच्या नगरसेवकांना आमच्या कळकळीची विनंती आहे का नाशिक रोडमध्ये तरी कमीत कमी एक संत रविदासांचं मंदिर व्हायला पाहिजे, एक भवन झालं पाहिजे. ही सगळ्या समाज बांधवांची इच्छा आहे आणि मला अपेक्षा आहे, मला ही कल्पना आहे का ते खरंच आमचं हे काम पूर्ण करतील. माझे मित्र आहे, जयंत भाऊ आहे, आर.डी. तात्या आहे, योगेश भाऊ आहे, बाई श्वेताताई आहे, तर त्यांनी करतात. आणि दुसरी एक गोष्ट आहे माझी, खासदार साहेब पण आहेत. अजून एक गोष्ट आहे साहेब, खासदार साहेब एक गोष्ट आहे, नाशिक ही नगरी आहे, याच्यामध्ये सगळे धर्माचे लोक राहतात आणि धर्म म्हणजे एक नाशिक शहरामध्ये जनतेवरती पूर्ण भारतातून लोक येतात. त्याच पद्धतीने मुक्तीधामला पण सगळ्या भारतातून लोक आल्यानंतर तिथं थांबतात. तर माझी एक विनंती आहे की चारही नगरसेवकांना प्रभाग क्रमांक 21 जे मुक्तीधामचं चौक आहे त्या चौकाला संत गुरु रविदासांचं नाव देण्यात यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो समाज बांधवांना. आणि मी त्यांना आता निवेदन देतोय यासाठी चौघांना त्यांनी याचा प्रस्ताव आपल्या आयुक्तांकडे मांडावा ही मी त्यांना प्रामाणिकपणे समाजाकडून विनंती करतो आणि मी लगेच त्यांना निवेदन देतोय. माहीत होत नाही, दुसऱ्या माणसाचा फायदा घेत नाही. तो फायदा एका कुटुंबाला एक योजना मिळाली तरी मला असं वाटतं ते कुटुंब उभं राहायला मदत होऊ शकते. असं उपस्थित सगळी शांतता आहे तर आपण एक जोरात आवाज देऊ, संत रोहिदास महाराज की,
थोडं वातावरण प्रफुल्लित करा. आपण जयंतीसाठी आलेलो आहोत आणि महेंद्र भाऊचं काम खूप मोठं आहे. त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं. खूप एक महिन्यापासून जवळजवळ महेंद्र भाऊ फिरताय. ही जयंती उत्साहात आणि जोरात साजरी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. चारही नगरसेवक त्यांच्या सोबत आहे आणि असा उत्साह नेहमी आपण ठेवत जाऊ. त्यामुळे आता खासदार वाजेसाहेब पण आलेले आहे. त्यांचं संत रविदास महाराज जयंतीनिमित्त सगळ्यांचं स्वागत करतो. जे थोडं शांत होतं त्यांना एकदा प्रफुल्लित करू. शिर्डीचे खासदार, लोकप्रिय खासदार भाऊसाहेब अवसरे आपल्यामध्ये आलेले आहे. संत शिरोमणी रोहिदास महाराज की. महेंद्र भाऊ यांनी खूप मोठा प्रयत्न करून ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. सगळं समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. या कार्यक्रमामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची आणि आमची नम्र विनंती आहे का स्वीकृत म्हणून त्यांचं महानगरपालिकेमध्ये त्यांना स्थान द्यावं. महेंद्र वारेंना म्हणजे आपल्या समाजाला एक न्याय दिल्यासारखं होईल अशीच आम्ही त्यांना नम्र विनंती करतो. झेंडा कोणाचाही असो, समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही तिघं मिळून प्रयत्न करू महेंद्र भाऊसाठी. मी आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. संत रविदास महाराज की. जयंती अध्यक्ष पुढे जायचंय. आरडी धोंडे साहेब, जयंती जातक साहेब, निर्मल शेठ भंडारी, योगेशजी गाडेकर साहेब, सर्व आमच्या शेताताई भंडारी, योगेश भाऊ गाडेकर. भाऊ आले वा. संत रविदास महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. संत रविदास छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील या ठिकाणी पूजन आदरणीय योगेश गाडेकर साहेब करतील अशी विनंती करतो. कर्तव्यदक्ष नगरसेवक या ठिकाणी योगेश गाडेकर सर. आपण सध्या पुष्पगट आलेला आहे आपल्या तात्यांच्या म्हणण्यानुसार. योगेश गाडेकर साहेब, योगेश भाऊ, आमचे मित्र आता कर्तव्यदक्ष नगरसेवक आदरणीय योगेशजी गाडेकर साहेब. भाऊ इकडे बघा, एक मिनिट समोर. समोर मी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी थोडा मंच आपल्या पाहुण्यांसाठी मोकळा करायचा आहे. महेंद्र भाऊ पुढे ना. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन. जे थोडं शांत होतं त्यांना एकदा प्रफुल्लित करू. शिर्डीचे खासदार, लोकप्रिय खासदार भाऊसाहेब अवसरे आपल्यामध्ये आलेले आहे. संत शिरोमणी रोहिदास महाराज की. महेंद्र भाऊ यांनी खूप मोठा प्रयत्न करून ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. सगळं समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. या कार्यक्रमामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची आणि आमची नम्र विनंती आहे का स्वीकृत म्हणून त्यांचं महानगरपालिकेमध्ये त्यांना स्थान द्यावं. महेंद्र वारेंना म्हणजे आपल्या समाजाला एक न्याय दिल्यासारखं होईल अशीच आम्ही त्यांना नम्र विनंती करतो. झेंडा कोणाचाही असो, समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही तिघं मिळून प्रयत्न करू महेंद्र भाऊसाठी. ही मी गावी देतो आणि थांबतो. धन्यवाद. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती निमित्त सर्व समाजाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. सन्माननीय व्यासपीठ, कारण सर्वच मोठे नेते या ठिकाणी आहेत. आमचे कैलास भाऊ म्हणजे सर्वच वरिष्ठ आहे
म्हणून नामूल्य कोणाचं नाव राहून जातं म्हणून सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असणारे सर्व समाज बांधव, आज ही जयंती साजरी करत असताना आमचे बंधू महेंद्रभाऊ अहिरे हे आले 35 वर्षापासून ही जयंती उत्सव साजरी करत असताना अनेक समाजाची त्यांची नाळ बांधलेली आहे. आणि महेंद्र भाऊ, तुम्ही तर खरं नगरसेवक लढून होण्यापेक्षा एवढे नेते तुमच्याकडे समाजाचे, एवढ्यांना जर तुमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे घेऊन गेले तर शिकृतमध्ये नगरसेवक होऊन जातील. कैलास भाऊ, प्रयत्न करा समाजाच्या वतीने. काय हरकत काय? नाही नाही नाही, भाजपमध्ये भरपूर आहे आता, 6-7 जागा आहे शिकृतच्या. मागणी करायला हरकत काय? समाजाच्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विनंती, बिचारा इतक्या वर्षापासून जर काम करतोय आणि 6-7 लोक शिकृतमध्ये भाजपचे जाणार आहे, तर भाजप जेवढ्या वर्षापासून काम करतो मग त्याचा उपयोग काय मला सांगा. हे तुम्ही सगळे समाज बांधवांनी जा. आणि आता खासदार साहेब येतील त्यांना पण सांगा, म्हणजे ते लगेच महेंद्रचं काम शिकृतमध्ये त्या ठिकाणी होऊन जाईल. हीच खरी मी तुमच्याकडे सगळ्याकडनं आशा बघतो, कारण महेंद्रचं काम मला माहित आहे. प्रत्येक वेळेस कुठल्याही कामाचं महेंद्र भाऊला सांगितलं आणि ते कधी होणार नाही की मला माहित नाही. कधी पक्षाचे जोडे ते बाजूला ठेवतात, पण समाजाचं काम करत असताना त्यांनी कधीही कुठल्याही समाजाचा माणूस येऊ त्याचं काम मला कधी महेंद्र भाऊनी नाही म्हटलं नाही. आणि आज या जयंतीच्या निमित्तानं पुनश्च मी सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय रविदास महाराज